श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण व नियम. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी त्यांचा शिष्य श्री सरस्वती गंगाधर यांना हा ग्रंथ रचावयास सांगितला. सर्वसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग कळावा म्हणून गुरुचरित्र सांगितले. हा ग्रंथ साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप वरद ग्रंथ आहे. या ग्रंथात 51 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. यात ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय आहे. पारायणापूर्वी पाटावर पिवळे किंवा केसरी कापड अंथरावे. त्यावर अक्षता घालून दत्तमूर्ती किंवा फोटो व कळस मांडावा. पूजेला पिवळी फुले, आंब्याची पाने, रांगोळी व समय 7 दिवसांकरिता अखंड नंदादीप गाईच्या तुपाचा असावा. दाराच्या चौकटीस आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. पारायणास आपण पांढरी घोंगडी घ्यावी व समोर बसून श्री गणेश, कुलदैवत, कुलदेवी, ग्रामदेव, स्थानदेवता, इष्टदेवता, हनुमंत या सर्वांना पारायणास हजर राहावे व पारायण निर्विघ्नपणे पार पाडावे व इच्छित मनोरथ पूर्ण व्हावे असे आवाहन करून संकल्प करावा. अष्टमीपासून पारायण सुरू करावे. शक्यतो सकाळी सुरू करावे. अष्टमी पहिला दिवस अध्याय 1 ते 9. नवमी दुसरा दिवस अध्याय 10 ते 21. दशमी तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. एकादशी चौथा दिवस अध्याय 30 ते 35. द्वादशी दिवस 5वा अध्याय 36 ते 38. त्रयोदशी 6वा दिवस अध्याय 39 ते 43. चतुर्दशी 7वा दिवस अध्याय 44 ते 52. अशा प्रकारे पारायण सुरू करावे. पौर्णिमे दिवशी उद्यापन करावे. त्या दिवशी लहान मुलांना खाऊ, जेवण किंवा प्रसाद द्यावा. ब्राह्मण जोडप्यास जेवावयास वाढावे. पारायण चालू असते वेळी गाय व कुत्र्यांना रोज काहीतरी खाऊ द्यावा. पारायणाचे नियम. उत्तर दिशेला तोंड करून वाचन करण्यास बसावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. सोवळे नेसावे. उपवास असावा. फळे खाऊन राहावे व संध्याकाळी दूध भात खावा. नंतर अध्याय संपल्याशिवाय मधून उठू नये. महानैवेद्य पौर्णिमे दिवशी करावा. पोळी, घेवड्याची भाजी, उडीद वडे, पिवळी मिठाई हे दत्तगुरूंच्या आवडीचे पदार्थ आहेत. पारायण करतेवेळी घरामध्ये शांतता असावी. राग, द्वेष, मत्सर, मोह यांचा पारायण काळात त्याग करावा. गरीब, अंध, अपंग, लहान मुले यांना जे जमेल ते दान द्यावे. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेस मृग नक्षत्राने युक्त पुण्यकारक दिवशी बुधवारी दैदिप्यमान अशा कल्याणकारक पुत्रास अत्रि ऋषींनी पत्नी अनुसया प्रसवती झाली. अत्रि ऋषींनी त्या पुत्राचे नाव ठेवले. त्याचे रहस्य असे की ईश्वराने तो पुत्र आपणास दिला म्हणून तो दत्त व अत्रींचा पुत्र म्हणून अत्रेय मिळून दत्तात्रेय म्हणून दत्तपौर्णिमा साजरी केली जाते. धन्यवाद.